रोहित पवारांच्या पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही, रोहित पवारांचा पवित्रा। आज तिसऱ्या दिवशी तरी सरकार काही तोडगा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। रोहित पवारांच्या आंदोलनादरम्यान जरांगे पाटील पंढरपूर दौऱ्यावर। मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून आमदार रोहित पवारांच्या या आंदोलनाला पाठिंबा। जरांगे पाटील रोहित पवारांची भेट घेण्याची शक्यता। पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। वैयक्तिक समस्या घेऊन आलेल्या शेतकऱ्याला रोहित पवारांशी बोलताना अश्रू अनावर। आमदार रोहित पवार यांच्या उपोषणाची सरकारनं दखल न घेतल्यानं बुलढाण्यात कार्यकर्ते आक्रमक। आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदुरा बुऱ्हाणपूर मार्गावरच्या खांडवी फाटा येथे रास्ता रोको। मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक। ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे बैठकीला महत्त्व। लोकसभेच्या 9 खासदारांना बैठकीचं निमंत्रण। आपण कोणाच्याही संपर्कात नाही, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांची प्रतिक्रिया। दोन्ही अपक्ष उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचं महाजन यांनी केलं होतं वक्तव्य। माघार मी घेणार नाही आहे आणि भाऊंनी सांगितलं की वा ते माझ्या संपर्कात आहे। मी भाऊंच्या संपर्कात मुळीच नाही। भाऊंचा संपर्क मला जेव्हा झाला होता, जेव्हा फॉर्म मागे घ्यायचा होता, तेव्हा मला भाऊंनी फोन केला होता आणि तेव्हा मला सांगितलं होतं फॉर्म मागे घ्यायचं। मी तेव्हा भाऊंना सांगितलं नाही भाऊ, माझी लढण्याची इच्छा आहे आणि मी लढणार आहे। मला लोक पाठिंबा, खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा आहे, नगरसेवकांचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मी लढणार आहे। 15 वर्षांची ममतांची सत्ता उलथवली, मग एका आमदाराचं टेन्शन कशासाठी? भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा नाव न घेता जयंत पाटलांना टोला। तसंच मेरी एंट्री लेट होतीये लेकिन ग्रेट होतीये, शेरो शायरीमधून पडळकरांनी जयंत पाटलांना डिवचलं। बोला था ना एंट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी। जिंदगी जीते हैं हम शान से, जिंदगी जीते हैं हम शान से, तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से। विचार करा, ममताची सत्ता जाऊ शकते, एका साध्या आमदाराला तुम्ही कशासाठी टेन्शन घेताय? नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं युतीकडून विशेष खबरदारी। आज भाजपचे नगरसेवक ठाण्यात अन्नस्थळी रवाना होणार। माहितीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी रणनीती। माजी खासदार संजय काका पवार यांचे पुन्हा भाजप प्रवेश करण्याचे संकेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी संजय काकांच्या भेटीगाठी। विधान परिषद निवडणुकीनंतर अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता। बंडखोर टीएमसी खासदारांची आज दिल्लीत बैठक। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। टीएमसीमधून एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची मागणी। टीएमसी खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनीही केलं बंड। पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्याचा दुसरा दिवस। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार। भारत इनोव्हेट्समुळे दोन्ही देशांमधील इनोव्हेशन भागीदारी अधिक दृढ होणार आहे। मान्सूनपूर्व वादळाचा सिंदखेड राजा तालुक्याला जबर फटका। नेट शेड, सोलार पंप आणि गोठ्यांचं लाखोंचं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, सरकार आणि विमा कंपन्यांकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। खरीपाची मशागतपूर्व कामं अंतिम टप्प्यात, पण वाढलेले डिझेलचे दर, मजुरी आणि खतांच्या किमतीमुळे शेतकरी चिंतेत। समजून नाही राहिला आता का कोण सरकारनं का सरकार। खताचे रेट कमी पाहिजेत, डिझेलचा भाव कमी पाहिजेत, शेतकऱ्याला काहीतरी पळबळेल का करायला ते शेतकरी। डिझेलचा पैसा बायाचाही पैसा वाढते आणि धानाचे रेट उलट कमी येते। सरकारचा जो नियोजन आहे तो चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे। वेळोवेळी शेतकऱ्यांना पैसा मिळाला पाहिजे धानाच्या, नाही मग तो कसा होते, धान देऊन देता 4-6 महिने पैसेच येत नाही, त्या कारणानं तो मायनस होतात आणि मग तो कर्जबाजारी जे लेनदेन करायचे असते तो होत नाही वेळोवेळी, त्या कारणाने याच्याकडे थोडं लक्ष करायला पाहिजे। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे 528 कोटींचे चुकारे रखडले। खरीप हंगामाच्या तोंडावर 51,258 धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। लवकरात लवकर चुकारे देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। सरकार का करून राहिली आजपर्यंत? 1.5-2 महिने झालेले आहेत आणि बिजाई आपण केव्हा टाकणार, रोपं केव्हा लावणार?
त्याच्यामुळे रब्बी पिकाचे जो पैसे आहेत आपल्याला लवकरात लवकर देण्यात यावे आणि ह्याच आठवड्यात ह्याच महिन्यात द्या तुम्ही. दक्षिण भारतात मान्सूनच्या पावसानं जनजीवन विस्कळीत. तामिळनाडूमधल्या वेल्लोर आणि कन्याकुमारीत मुसळधार पाऊस. वेल्लोरच्या काटपाडीमध्ये रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप. कन्याकुमारीतल्या नद्या आताच धोक्याच्या पातळीवर. अंबानी समूहाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई. रिलायन्स टेलिकॉमचे माजी वरिष्ठ अधिकारी सतीश सेठ आणि गौतम दोशी यांना दोघांनाही मुंबईतून अटक. बीडच्या गेवराईमध्ये राक्षस भुवन वाळू घोटाळ्यात मोठी कारवाई. तलाठी महसूल कर्मचाऱ्यांसह 15 दलालांवर गुन्हे दाखल. 250 घरकुल लाभार्थ्यांना वाळूच मिळाली नसल्याचा केला खुलासा. तहसीलदारावर गुन्हा तथा निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार. खासगी माणूस जो OTP घेतलं होता आणि मी सर्व शासकीय अधिकाऱ्याच्या जेव्हा सुनावणी घेतलं होतं त्यामध्ये 4 ते 5 लोकांचं नाव सर्व तलाठी मंडलाधिकारी असेल आम्हाला सूचना दिलेलं आहे जेव्हा यामध्ये डायरेक्टली इन्वॉल्ड आहे त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करणार आहे. पूर्ण या प्रकरणाचे विश्लेषण करून आणि वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढच्या कारवाई करणार आहोत. यामध्ये नांदेडच्या बिलोली तालुक्यातल्या वडूर गावामध्ये गोवंश तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस. गोवंशाला इंजेक्शन देऊन कारमधून तस्करी करताना CCTV समोर. तस्करांवर तत्काळ कारवाई करण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद. 2 आरोपींकडून 7,58,152 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा गंभीर प्रकार समोर. मुलीच्या आई वडिलांसह नवरदेव, सासू आणि सासरे अशा 5 जणांच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुलगी गर्भवती झाल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी गेली असता बालविवाह झाल्याचं उघड.